नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, पुढचे पाऊल आणि चांगुलपणाची चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत सुरू असणाऱ्या IAS आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गेले 3 दिवस आपण MPSC परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठीचे 10 दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे भाग आहोत. आज त्या कार्यशाळेचा 3रा दिवस आहे. आज आपण बघणार आहोत MPSCच्या अभ्यासात स्टेट बोर्ड व NCERTच्या पुस्तकांचे महत्व काय. तर त्यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय भाग्यश्री वटारे मॅडम. मॅडम स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. त्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत आणि यशदा पुणेच्या ट्रेनर सुद्धा आहेत. तर मॅडमांना मी अशी विनंती करेन, मॅडम मार्गदर्शनाला सुरुवात करावी. थँक्यू मॅडम. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी करिअर कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, चांगुलपणाची चळवळ ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा हा जो एक उपक्रम सुरू केलेला आहे, 1 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. तर आपला मला वाटतं 164वा एपिसोड म्हणजे आपलाच एक भाग आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण परवापासून MPSCची एक 10 दिवसाची, फक्त MPSCची 10 दिवसाची कार्यशाळा सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये रोज रोज तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातले उद्योजक असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी असतील, ह्या सगळ्यांचे तुम्हाला मार्गदर्शन सत्र ऐकायला मिळतात, त्यांची संवाद साधण्याची संधी मिळते. हा एक खरंच खूप चांगला उपक्रम आहे महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी. तर आता जे परवापासून जी सिरीज सुरू झाली, म्हणजे सत्र जे सुरू झालेलं आहे फक्त आणि फक्त MPSCच्या दृष्टीने, तर आज त्याचा 3रा भाग आहे, 3रं सत्र आहे. तर त्या 3ऱ्या सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. आणि आपण आजच्या ह्या MPSC परीक्षेचा अभ्यास करताना स्टेट बोर्ड आणि NCERT पुस्तकांचं काय महत्व आहे, कोणकोणती पुस्तकं वाचायची आणि जास्त डोक्यामध्ये कन्फ्युजन न ठेवता म्हणजे नेमकं वाचायचं काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या ह्या सेशनमध्ये जाणून घेऊयात. तर सुरुवात करूया आधीपासून की MPSC म्हणजे काय. जसं आता 2 दिवसामध्ये सांगितलंच असेल, पण मी सुरुवात करते म्हणजे लिंक लागेल आजच्या आपल्या सेशनला, की MPSC हा एक आयोग आहे, परीक्षा नाहीये. हे आधी तुम्ही डोक्यात फिट ठेवा. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा एक आयोग आहे. MPSC म्हणजे परीक्षा नाही. तर MPSC मध्ये मग कोणकोणत्या परीक्षा होतात. राज्यसेवा असेल, कंबाईनची परीक्षा असेल, कृषी सेवा परीक्षा असेल, वनसेवा परीक्षा असेल, अभियांत्रिकी परीक्षा असेल, न्यायाधीशाच्या परीक्षा असतील, अशा खूप वेगवेगळ्या सगळ्या परीक्षा असतात. पशुसंवर्धन खात्याच्या परीक्षा असतील, अशा खूप साऱ्या परीक्षा, टॅक्स असिस्टंट, अशा स्टेट एक्साईज, ह्या सगळ्या ग्रुप C, ग्रुप D, ग्रुप B आणि ग्रुप A, म्हणजे ग्रुप D पासून ग्रुप A पर्यंत सगळ्या परीक्षा, म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या परीक्षा घेणारा एक आयोग म्हणजेच काय आहे, MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ती एक परीक्षा नसून एक आयोग आहे. आता आपण या संध्याकाळच्या सेशनमध्ये सुद्धा 5-6 सेशन पाठीमागं घेतले, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की काय मोटिवेशन कसं असावं किंवा सेल्फ डिसिप्लिन, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी आपण आज न डिस्कस करता आपण डायरेक्ट विषयावरती येऊया. तर आजचा विषय आपला काय आहे की NCERT आणि स्टेट बोर्डचं महत्व काय आहे. तुम्ही आतापर्यंत जेवढे पण विद्यार्थी पास झालेत, तुम्ही त्यांना विचारलं तर ते सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायला सांगतील किंवा स्टेट बोर्ड NCERTची शिफारस करतील की तुम्ही हे वाचच. कारण तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही रेफरन्स बुक किती वेळा वाचलं तरी सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे आता नेमकं अभ्यासाला सुरुवात करताना नेमकं काय काय करायचं त्याची एक मी इथे PDF शेअर करते, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समजतील की काय काय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करताना तुम्हाला सुरुवातीला काय काय केलं पाहिजे ह्याची एक आपण PDF इथे बघूया. बघा, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी आणि केव्हापासून करावी. आता सगळ्यात पहिलं जे काम आहे स्पर्धा परीक्षेच्या, जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्या सगळ्यात पहिलं काम तुम्ही करायचे सिलेबस वाचायचं. आता सिलेबस तुम्हाला 1-2 वेळा वाचा तर तुम्हाला समजेल की नेमकं सिलेबस मध्ये काय दिले आणि मला नेमकं वाचायचं काय आहे. तर सगळ्यात पहिलं काय करायचं तर तुम्हाला सिलेबस वाचायचंय. आता मुख्य परीक्षा आहे आणि पूर्व परीक्षा आहे, या दोन्हीचा सुद्धा सिलेबस तुम्हाला वाचायचंय. आता मला मान्य आहे की सुरुवातीला तुम्हाला काहीच कळणार नाही किंवा त्यातलं काही मला समजणार नाही असं तुम्हाला वाटेल,
कारण सिलेबस वाचताना खूप तुम्हाला बोर सुद्धा होईल, पण तुम्हाला त्यावेळेस काही शब्द ओळखीचे पण वाटतील. पण तेवढी एक तुम्हाला दिलासादायक गोष्ट असेल की अरे हे मी 8वी मध्ये शिकलोय, हे मी 10वी मध्ये शिकलोय, तुम्हाला असं वाटेल. पण सिलेबस जरी तुम्हाला वाटलं बोर होत असेल वाचताना, तरी सुद्धा तुम्ही सिलेबस 2 वेळा 3 वेळा वाचा. आता समजा बरेच शब्द तुम्हाला ओळखीचे असतात, कारण आपला आयोगाचा जो सिलेबस आहे तो ग्रॅज्युएशन लेवल पर्यंतचाच आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 12th म्हणजे 1ली पासून 12वी पर्यंत जे शिकलाय आणि ग्रॅज्युएशन जे शिकलाय, त्याच धर्तीवरती किंवा त्याच काठिण्य पातळीवरती हा सिलेबस आयोगाने डिझाईन केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला बरेचसे शब्द ओळखीचे वाटतील. जरी बोर झालं तरी सुद्धा 2 वेळा सिलेबस वाचायचा आणि त्यातले शब्द जे ओळखीचे नाहीत, त्या सगळ्या शब्दांना काय करायचं, तुम्ही अंडरलाईन करून ठेवायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जिओग्राफीचं बघताय, सिलेबस वाचताय जिओग्राफीचा, त्याच्यामध्ये आहे महाराष्ट्रातील नद्या, महाराष्ट्रातील वने, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, वातावरण म्हणजे काय, जीवावरण म्हणजे काय, हे सगळं तुम्ही 5वी 6वी मध्ये शिकलेलं आहात. आता हे सगळं तुम्हाला वाटेल की अरे हे सगळं आपण शिकलोय म्हणजे सोपं आहे. पण आता समजा एखादा रिमोट सेन्सिंग सारखा शब्द आला, दूरसंवेदन त्याला आपण म्हणतो, ते तुम्ही वाचलेलं नसेल किंवा कधी शिकलेलं नसेल. आता असे जे काही शब्द अवघड वाटतात, त्या शब्दांना तुम्ही काय करायचे, तर अंडरलाईन करून ठेवायचे. पहिली गोष्ट काय करायची तुम्हाला, तर सिलेबस वाचायचा. त्याच्यानंतर पूर्ण सिलेबस काळजीपूर्वक आणि शांतपणे वाचून काढायचा. आणि जेवढे शब्द सिलेबस मध्ये ओळखीचे वाटतात त्याबद्दल विचार करायचा नाही, आणि जे शब्द तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहेत त्या शब्दांना काय करायचे, तर अंडरलाईन करून ठेवायचे, मी जे आता सांगितलं. आता सिलेबसची तोंड ओळख होणं आणि त्याच्या मार्कांच्या बाबतीतील महत्व कळणं अत्यंत आवश्यक आहे. आता हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण सिलेबस वाचला पण सिलेबसची तोंड ओळख पण झाली, पण तो बाबा किती मार्काला येतोय मला हा घटक, ते खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही वर्षभर किती वाचलं तरी परीक्षेमध्ये तुम्ही किती प्रश्न सोडवता याच्यावरती तुमचं भविष्य आणि तुमचा रिझल्ट अवलंबून असतो. त्यामुळे सिलेबस वाचला बरोबर आहे, पण तो सिलेबस मला किती मार्क आलाय. आता हिस्ट्रीवरती मला किती प्रश्न येऊ शकतात, पूर्वला किती प्रश्न आहेत, मुख्यला किती प्रश्न आहेत, तो हा विषय मला किती मार्काला विचारला जाऊ शकतो हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता सायन्स टेक्नॉलॉजी असेल, विज्ञान असेल, आता विज्ञान सामान्य विज्ञान राज्यसेवेमध्ये मला तो 22-23 प्रश्न असतात, त्याच्यामध्ये मला 22-23 म्हणजे 46 मार्काला हा विषय आहे, आणि कंबाईनला इकडे 15 मार्काला आहे, आणि प्रत्येक परीक्षेमध्ये हा घटक मला, हा विषय मला असणार आहे. मग ते तुम्हाला त्या विषयाचं महत्व, त्या विषयाला किती मार्क आहेत हे समजणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. सिलेबस वाचून झाला की नवीन वाटणाऱ्या शब्दांना अंडरलाईन करायची. सिलेबस वाचता वाचताच लक्षात घ्यायचं की मला हा घटक किती मार्काला येतो. सिलेबस वाचून झालं की काय करायचं, पुढे जाऊन आयोगाच्या मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका पाहणे. आतापर्यंत आयोगाने ज्या पण प्रश्नपत्रिका काढली, बघा तुम्हाला आयोगाने काय काय दिलेलं आहे. एक म्हणजे मागच्या वर्षीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका, म्हणजे तुम्हाला एक दिशा दिलेली आहे आयोगाने की नेमकं कसं करायचे अभ्यास आणि कशा पद्धतीने तुम्हाला एक एक दिशेने त्या पाऊल टाकायचे. म्हणजे आयोगाने हिंट टाईप दिली तुम्हाला. म्हणजे बघा सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, सगळे प्रश्न, त्या प्रश्नाचे 4 पर्याय, म्हणजे तो सुद्धा एक आपल्याला बेस दिलेला आहे आयोगाने. असे किती शब्द होतील तुमचे, कारण त्या एका पर्यायावरून सुद्धा तुम्ही 4-5 प्रश्न बनवू शकता. फक्त तुम्हाला त्या अँगलनी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे इतके सगळे प्रश्न दिलेत, तितक्या सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेत, त्या प्रश्नपत्रिका ते प्रत्येक प्रश्नाचे 4-4 पर्याय दिलेत. म्हणजे इतके सगळे प्रश्न आणि इतके सगळे 4-4 पर्याय असे शब्द तुम्हाला आयोगाने अभ्यास करण्यासाठी दिलेत, अभ्यासाची दिशा समजण्यासाठी दिलेले आहेत. पण मुलं त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि सकाळपासून रात्रीपर्यंत सलग पुस्तक वाचत बसतात. त्याच्यातून तुम्हाला काहीही आउटपुट भेटत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत. तर मागील वर्षाच्या आयोगाच्या सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्यामुळे काय समजतं बघा की प्रश्नपत्रिका पाहिल्यामुळे तुम्हाला नेमकं काय करायचंय ते समजेल, आणि यामधून तुम्हाला काही निष्कर्ष सुद्धा काढता येतील. आता कोणते निष्कर्ष आहेत बघा. आता बघा खूप सारे प्रश्न असे असतील की जे तुम्ही कधीच वाचलेले नाहीयेत, आणि त्यातले काही प्रश्न आणि टॉपिक तुम्ही कधीतरी कुठेतरी वाचल्यासारखे वाटतात. त्यामुळे तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजतं, आणि कोणत्या टॉपिक वरती प्रश्न कसे येतात आणि किती येतात हे देखील तुम्हाला त्याच्यातून समजतं. आता कोणत्या टॉपिक वरती करंट रिलेटेड प्रश्न येतात हे तुम्हाला समजतात. आपण करंटची रोज सकाळी सिरीज घेतो 9 ते 10. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की करंट स्वतंत्र एक वेगळे प्रश्न असतात, आणि त्या त्या विषयाच्या रिलेटेड एक करंटचे वेगळे प्रश्न असतात. म्हणजे हिस्ट्री जर हा एक विषय सोडला तर जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, एन्व्हायरमेंट असेल, ह्या सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला करंटच्या रिलेटेड प्रश्न हे असतात.
मग तुम्हाला समजेल प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर. तुम्ही जर प्रश्नपत्रिका न बघता अभ्यास करायला सुरुवात केली तर तुम्हाला काहीही कळणार नाही. आणि प्रश्नांच्या डिफिकल्ट लेवलचा तुम्हाला एक अंदाज येईल की प्रश्न किती काठीण्य पातळीपर्यंतचे विचारले जाऊ शकतात आयोगाच्या पेपरमध्ये, तो एक तुम्हाला अंदाज येईल. आता काही प्रश्नांचा आणि सिलेबसचा ताळमेळ बसत नाही, हे तुमच्या एक लक्षात येईल. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे तो फक्त तुम्हाला 60 ते 70% मदत करतो. बाकीचे 30 ते 40% प्रश्न सोडवण्यासाठी तुमचं अवांतर वाचन, तुमचा कॉमन सेन्स आणि तुमचा जनरल अवेअरनेस किती आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्याच्याबद्दल तुम्ही किती माहिती मिळवता, तुमचं ऑब्झर्वेशन किती स्ट्रॉंग आहे, ह्या सगळ्यावरती तुमचे 30 ते 40% प्रश्न सुटणार आहेत. आयोगाचा सिलेबस फक्त तुम्हाला 60 ते 70% मदत करतो. त्याच्यामध्ये काय बघा की सर्वात महत्वाची गोष्ट आहे की 60 ते 70% प्रश्न कुठेतरी वाचले आहेत असं सुद्धा लक्षात येईल, कारण बरेच सारे प्रश्न रिपीट होतात. कारण सिलेबस आहे तोच आहे, फक्त करंट त्याच्यामध्ये ऍड होतं. त्यामुळे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जर समजा एक चॅप्टर आहे, त्याच्यावरती आयोग फिरून फिरून कसे किती प्रश्न विचारणार आहे. बेस तोच आहे तुमचा, फक्त प्रश्नांची जी पद्धत आहे ती फक्त आयोगाने बदललेली आहे. आणि त्यामुळे मुलं कन्फ्युजन होतात आणि नेमकी काय करतात, चुकीच्याच पर्यायाला टिक करून येतात आणि निगेटिव्ह मध्ये जातात. आणि तुम्ही जेवढे जास्त निगेटिव्ह सोडवाल तेवढाच तुमचा निगेटिव्ह रिझल्ट येणार आहे. त्यामुळे प्रश्न आधीचे बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा की म्हणजे परीक्षेचा सिलेबस आणि प्रश्न ओळखीचे आहेत का हा देखील अंदाज येतो. जसं आता आपण सांगितलं की 30 ते 40% प्रश्नांचा काही सिलेबसशी संबंधच नाहीये, पण इतर राहिलेले तरी प्रश्न सिलेबसच्या संबंधित आहेत का ह्याचा देखील तुम्हाला अंदाज आधीच्या प्रश्नपत्रिका बघितल्यामुळे येतो. आता पुढे बघा की प्रश्नपत्रिका पाहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण पुस्तक वाचताना काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं याचा देखील तुम्हाला अंदाज येतो. आता तुम्हाला मी सांगितलं की सुरुवातीपासून सांगते, कोणतीही गोष्ट वाचताना, कुठलाही टॉपिक वाचताना लेफ्ट साईडला तुम्ही सिलेबसची कॉपी ठेवा, मध्ये तुम्ही जे पण काय वाचताय रेफरन्स बुक नोट्स ते मध्ये ठेवा आणि राईट साईडला तुमचं क्वेश्चन पेपर अनालिसिस ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. आता समजा तुम्ही शाश्वत विकासाची उद्दिष्ट वाचताय इकॉनॉमिक्स मध्ये, बघायचं की बाबा इकॉनॉमिक्सच्या सिलेबस मध्ये मला हा पॉईंट आहे का, ही कन्सेप्ट आहे का, आहे, वाचली. मग त्याच्यानंतर लगेच राईट साईडला बघायचं की शाश्वत विकासावरती आतापर्यंत कोणत्या प्रकारचे आणि कसे कसे आयोगाने फिरवून प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ते समजेल की शाश्वत विकासाच्या वरती आतापर्यंत या टाईप मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आणि मग लगेच तुम्हाला पुढे जाऊन कळेल की पुढच्या वर्षी आयोग ह्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो, म्हणजे प्रश्न पण आपल्याला बनवायचे, त्याची उत्तर पण आपण शोधायचे. पण तुम्हाला हे कधी समजेल जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त आधीच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस कराल. अनालिसिस म्हणजे काय, मी तुम्हाला आता सांगितलं, प्रश्न आहे, एका प्रश्नावरून त्या प्रश्नाची हिस्ट्री, जिओग्राफी असे आपण 4 प्रश्न बनवू शकतो आणि एका प्रश्नाला 4 पर्याय आहेत, परत त्याच्यावरून अजून आपण 4 प्रश्न बनवू शकतो. म्हणजे एका प्रश्नावरून तुम्ही 7-8 प्रश्न बनवू शकता, ते म्हणजे ते असतं अनालिसिस असतं. आणि हे अनालिसिस तुम्ही एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर केलं की तुम्हाला आयोगाने कसाही फिरून प्रश्न विचारला तरी सुद्धा त्याचं उत्तर तुम्हाला बरोबर येतं. आता बरेच प्रश्न असतात, सेमच प्रश्न विचारले असतो पण फिरून विचारले असतो, म्हणजे तर मुलं नेमकी गोंधळून जातात आणि चुकतात. तर ते टाळण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका ह्या झालेल्या आतापर्यंतच्या त्याचं अनालिसिस करणं महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं, तुमचा वेळ वाचतो, कारण तुम्हाला कळतं ना की नेमकं वाचायचं काय आणि वाचायचं नाही काय. कारण सिलेबस खूप वास्ट आहे, मार्केटमध्ये तुम्हाला स्वप्न दाखवणारी माणसं पण खूप आहेत, पण ते स्वप्न नेमकं सत्यात उतरवण्यासाठी काय केलं पाहिजे ही सांगणारी लोक खूप कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला एकदम रिझल्ट ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड आणि आपल्याला कॅल्क्युलेटेड स्टडी करणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला परीक्षार्थी व्हायचं आहे, ज्ञानार्थी व्हायचं नाही. त्यामुळे आपल्याला कुठल्या विषयात पीएचडी करायची नाहीये. आता जेवढं आपल्याला परीक्षेला महत्वाचं आहे तेवढंच आपल्याला करायचंय, प्रत्येक विषयाचं कमी कमी करायचंय, पण अभ्यास करताना तुम्हाला परफेक्शन आणि अॅक्युरेसी वरती जास्त भर द्यायचे, स्मार्ट स्टडी करायचे आणि कॅल्क्युलेटेड स्टडी करायचे. त्याच्यानंतर आपण बघूया की स्टेट बोर्ड किंवा एनसीआरटी कसं वाचायचं आणि डेली कोणताही एक न्यूजपेपर तुम्हाला वाचायचा. त्याच्यामध्ये डेली न्यूजपेपर मी तुम्हाला सांगितलेलं आधी, पण आता आपण जे रोज सकाळी 9चं सेशन घेत आहोत चालू घडामोडीचं, त्याच्यामध्ये लोकसत्ता, सकाळ, द हिंदू आणि पीआयबी जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीचं जे आहे पीआयबी, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, ह्या चारीचा बेस घेऊन आपण ज्या पण काही चालू घडामोडीच्या परीक्षेच्या रिलेटेड घटना आहेत त्या सगळ्या आपण रोज सकाळी 9 ते 10 या सेशन मध्ये घेत आहोत. तर ते सुद्धा सेशन तुम्ही रोजच्या रोज बघत जा, तर त्याचा नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार आहे. आता आपण पुढे बघूया की तुम्हाला समजलं की सुरुवातीला सिलेबस वाचायचा, त्याच्यानंतर आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचायच्या,
प्रश्नपत्रिका अनालिसिस करायच्या. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील की कुठले प्रश्न कसे रिपीट झालेले आहेत, काय वाचायचं काय नाही हे सगळं तुम्हाला समजेल. मग आता त्याच्यानंतर आपण पुढे बघूया की स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी वाचायचं कसं. तर बघा, हे तुम्हाला सगळं समजलं असेल की स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करताना आपण काय काय गोष्टी म्हणजे व्यवस्थित अभ्यासल्या पाहिजेत. आपला वेळ कसा कमी जाईल, कारण हे काही कॉलेज सारखं नाहीये. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा ही काही प्रोसेस एन्जॉयमेंट करण्यासारखी पण नाहीये. तुम्ही जितक्या कमी वेळात स्मार्ट स्टडी विथ हार्ड वर्क कराल, हार्ड वर्क विथ स्मार्ट वर्क कराल, तेवढे तुम्ही ह्या प्रोसेस मधून लवकर बाहेर पडाल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. आणि हे प्रोसेस तुम्ही जितकी लवकरात लवकर बाहेर पडाल तेवढं तुमच्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे एकदम आपल्याला ज्ञानार्थी बनायच्या भानगडीत न पडता परीक्षार्थी बनायचे आणि एकदम रिझल्ट ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड आणि आपल्याला कॅल्क्युलेटेड स्टडी करून कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्याला यश मिळवायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर आता आपण बघूया की स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं महत्व काय आहे किंवा का वाचायचे. आता बघा, आपण शाळेमध्ये शिकलोय, सगळे विषय आपण अभ्यासलेले आहेत. हिस्ट्री अभ्यासलाय, जिओग्राफी अभ्यासलाय, पॉलिटी, इकॉनॉमिक, जनरल सायन्स, एन्व्हायरमेंट, हे सगळे विषय आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये अभ्यासलेले आहेत. पण आपण जसं पुढे येऊ तसं पाठीमागच्या सगळ्या गोष्टी विसरलो. आणि मग जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचं ठरवलं त्यावेळेस परत आपण मग 5वी, 6वी, 7वी, 8वीचे सगळे बुक्स आपण शोधायला लागलो. का शोधायला लागलो? कारण ह्या विषयांचा बेस जो आहे, पाया जो आहे तो स्टेट बोर्डच्या पुस्तकात. कारण स्टेट बोर्ड जर तुम्ही नाही वाचलं, तुम्ही जर डायरेक्ट रेफरन्स बुक वाचायला घेतले तर तुम्हाला काही समजणार नाही. कारण तो गॅप पडलाय ना आपल्या अभ्यासामध्ये. ते विषय आपण अभ्यासले 10वी-12वीला, पण नंतर आपण ग्रॅज्युएशनला पण वेगळ्याच फील्डमध्ये गेलो, आर्ट, कॉमर्स, सायन्स. मग त्यामुळे तिकडं त्या विषयांचा हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्या विषयांचा आणि आपला थोडासा संपर्क तुटला. थोडक्यात 4-5 वर्षासाठी संपर्क तुटला. त्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून गेलो. पण आता जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला त्यावेळेस तर अरे वाटलं की अरे तेच सगळे विषय आहेत आपल्याला. त्यामुळे परत आपण स्टेट बोर्डची पुस्तकं शोधायला लागलो. मग त्यामुळे स्टेट बोर्डचं महत्व काय आहे बघा, की स्पर्धा परीक्षांचा जो पाया आहे तो म्हणजेच काय आहे, म्हणजे स्टेट बोर्डचे पुस्तक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणं कंपल्सरी गरजेचं आहे. कारण कधी कधी परीक्षेमध्ये आहे असे स्टेट बोर्ड मधल्या लाईन आलेल्या असतात आणि जो रेफरन्स आहे तो म्हणजे त्या कंटेंट जो आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकाचा तो कधी कधी रेफरन्स बुक मध्ये सुद्धा नसतो. हे मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे, मी माझ्या अनुभवावरून सांगते. त्यामुळे तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. कारण बघा, स्टेट बोर्डची भाषा कशी असते, म्हणजे 5वी-6वीच्या मुलाची जितकी बौद्धिक क्षमता आहे त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेमध्ये त्याची भाषा असते. त्यामुळे ते आपल्याला लगेच समजायला सोपं जातं. मग त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये आकृत्या असतात, नकाशे असतात, काही चित्र असतात. म्हणजे लहान मुलांना कसं चित्रांच्या माध्यमातून समजवलं की पटकन समजतं. मग त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सुद्धा फायदा होतो. आणि बेस पक्का करण्यासाठी आणि प्रत्येक विषयातल्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत एनसीईआरटीची सुद्धा काही पुस्तकं ठराविक ती सुद्धा एमपीएससी साठी वाचणं गरजेचं आहे. कारण बघा, आता आयोगाचे जे प्रश्न काढणारे जे असतात ते त्या त्या विषयाचे एचओडी असतात युनिव्हर्सिटीचे. म्हणजे विद्यापीठ जे आहेत, पुणे विद्यापीठ, मुंबई, आपले जेवढे महाराष्ट्रात विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठातले स्टेट म्हणजे जे त्या विभागाचे जे एचओडी असतात त्या विभागाचे ते मेन असतात, ज्यांनी त्या विषयावरती किमान 30, 35, 40 वर्ष तरी काम केलेलं आहे, त्या विषयाचा सविस्तर डीप मध्ये अभ्यास केलेला आहे. अशा लोकांकडून आयोग प्रश्न मागून घेतं आणि त्याच्यातून प्रश्न हे काढत असतात. आता त्या लोकांना माहितीये की जिओग्राफी म्हटलं की सगळेजण सौदीच वाचतात. त्या सौदी मधून प्रश्न येतात. मग मुलांना असं वाटतं की अरे मी सौदी वाचलो होतो पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळेच प्रश्न आले. हे मुलांना कळलं पाहिजे. हे आता आम्हाला कळतंय जेव्हा मी इतकं वर्ष शिकवतोय, प्रश्नपत्रिका बघतोय, मग त्यावेळेस आम्हाला कळतं की बापरे हे म्हणजे खूप मुलांना वेगळ्या पद्धतीने त्या घटकाकडे बघितलं पाहिजे, वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, स्वतःच प्रश्न तयार केले पाहिजे, स्वतःच त्याची उत्तरं शोधली पाहिजेत. मग असा अभ्यास म्हणजे तो मग खरा अभ्यास असतो. तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत 12 तास सलग एकच पुस्तक वाचला बसला म्हणजे अभ्यास नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा अनालिसिस करावं लागेल. सेल्फ अनालिसिस मी म्हटलं, तुम्हाला स्वतः त्या एखाद्या गोष्टीवरती म्हणजे अनालिसिस करावं लागेल. मग त्यावेळेस तुम्हाला कळेल, त्यावेळेस तुमचे प्रश्न बरोबर आहेत. मग त्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्याला माहित असते की भूगोल म्हटलं की मुलं सगळी सौदीच वाचणार. मग सौदीमधून काही प्रश्न येणार नाहीत. मग ते
एकदम BA कुठल्या तरी थर्ड इयरच्या जॉग्राफीच्या पुस्तकातून एखादा प्रश्न उचलतील, किंवा मग माजिद हुसेन जे UPSC ला जॉग्राफीचं पुस्तक वापरतात मुलं, त्याच्यातून एखादा प्रश्न उचलतील. मग असं आहे. म्हणजे मग त्यासाठी तुम्हाला बेस पक्का करणं खूप गरजेचं आहे, कारण बेस तर तोच आहे. जरी रेफरन्स वेगवेगळे असतील रेफरन्स पुस्तकामध्ये, पण बेस जो आहे तो सेमच आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे, कारण पाया पक्का झाल्याशिवाय तुम्ही पुढे काहीही वाचलं तरी तुम्हाला समजणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड आणि NCERTचा काही भाग किंवा काही ठराविक पुस्तक वाचणं गरजेचं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की सगळे पुस्तकं जे फेमस आहे त्याच्यातून मुलं वाचतात, आणि त्या पुस्तकातून काही मग कमी बऱ्याचदा प्रश्न येत नाहीत. आणि मग तसंच झालंय. मग आता स्टेट बोर्ड असेल, मग त्याच्यामध्ये आता तर पाठीमागच्या जर 2-3 वर्षांमध्ये MPSCच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर बघितल्या असतील, तर त्याच्यामध्ये NCERT मधला सुद्धा काही कंटेंट, काही प्रश्न हे विचारण्यात येत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगते की NCERT सुद्धा काही बुक तुम्ही वाचले पाहिजे. स्टेट बोर्डचे तर सगळे वाचायचेच आहेत, पण आता स्टेट बोर्ड मध्ये बरेच प्रश्न विचारून झालेत आयोगाने. मग आता आयोग काय करेल, नवीन NCERTच्या पुस्तकातून शोधतोय प्रश्न, आणि त्याच्यातून काही प्रश्न, काही कंटेंट त्याच्यातून सुद्धा उचलत आहे. त्यामुळे तुम्हाला स्टेट बोर्ड सोबत NCERT सुद्धा काही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. तर फक्त एक लक्षात ठेवायचं की मला स्पर्धा परीक्षेची सुरुवात करताना माझा पक्का म्हणजे पाया पक्का पाहिजे, बेस पक्का पाहिजे, माझ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, त्याच्यासाठी मी स्टेट बोर्ड वाचेल. आणि स्टेट बोर्ड वाचण्याचा फायदा काय, की एक भाषा सरळ, साधी, सोपी आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे छोटे प्रकार जसं मुलांना असतात तसे चित्र आहेत, नकाशा आहेत, आकृत्या आहेत, जेणेकरून मला ती कन्सेप्ट लवकरात लवकर ग्रास्पिंग होईल किंवा क्लिअर होईल माझी. त्यासाठी मला स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. तर आता बघूया आपण स्टेट बोर्डची पुस्तकं कोणकोणती वाचायची आणि NCERTची पुस्तकं कोणकोणती वाचायची. तर बघूया आपण. बघा, MPSC साठी स्टेट बोर्डची पुस्तकं कोणकोणती वाचायची तुम्हाला. हिस्ट्री हा जो एक विषय आहे, आता मुलं काय करतात, 5वी ते 10वी 12वी पर्यंतची सगळीच हिस्ट्रीची पुस्तकं वाचतात. म्हणजे 5वी पासून 12वी पर्यंतची 8 पुस्तकं होतात. पण मी तुम्हाला असं काही फापट पसारा वाचायला सांगणार नाही, कारण आपल्याला परीक्षार्थी बनायचे, रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास करायचा आणि लवकरात लवकर हार्ड वर्क विथ स्मार्ट स्टडी करून आपल्याला ह्या प्रोसेसमधून बाहेर पडून लवकरात लवकर अधिकारी बनायचे. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगणार नाही की तुम्ही सगळीच 5वी ते 12वी चाट पुस्तकं वाचा. मी तुम्हाला एकदम रिझल्ट ओरिएंटेड आणि ठराविक सांगेल. तर बघा, हिस्ट्रीसाठी स्टेट बोर्ड कोणकोणते वाचायचे. इयत्ता 6वीचं जे प्राचीन भारताचा इतिहास जे आहे ते पुस्तक वाचायचंय इयत्ता 6वीचं. आणि इयत्ता 7वीचं मध्ययुगीन भारताचा इतिहास, मेडिएवल इंडिया आणि एन्शियंट इंडिया, ही 2 पुस्तकं 6वी आणि 7वीची वाचायची आहेत पूर्व परीक्षेसाठी. मग आता ती पूर्व परीक्षा कुठली कुठली असेल, राज्यसेवेची असेल, कंबाईनची असेल, आता जी तांत्रिक गट परीक्षा, राजपत्रित तांत्रिक जी कंबाईनची परीक्षा झालेली आहे, ऍग्री, फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंग साठी, तर त्यांना सुद्धा हिस्ट्री आहे. तिथं सुद्धा तुम्हाला हे फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे प्रत्येक कुठली स्पर्धा परीक्षा असेल, म्हणजे ग्रुप डी पासून ग्रुप ए पर्यंत, सरळ सेवा, सगळ्या परीक्षांसाठी हे स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला 4च पुस्तकं मी सांगितलेत हिस्ट्रीसाठी. कोणती. इयत्ता 6वीचं प्राचीन भारताचा इतिहास, इयत्ता 7वीचं मध्ययुगीन भारताचा इतिहास, हे झालं पूर्व परीक्षेसाठी. इयत्ता 8वी आधुनिक भारताचा इतिहास, मॉडर्न इंडिया, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. आणि 11वीचं हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र, म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, इयत्ता 11वीचं पुस्तक आहे. आणि आधुनिक भारताच्या इतिहासासाठी इयत्ता 8वीचं. म्हणजे बघा, ह्या 4 पुस्तकामध्ये तुमचा प्राचीन पण झाला, मध्ययुगीन झाला, आधुनिक, तिन्ही भारताचे इतिहास झाले, मध्ययुगीन, प्राचीन आणि आधुनिक. आणि 11वीच्या ह्याच्यातून झाला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, जो तुम्हाला मुख्य परीक्षेला पण कामी येणार आहे, पूर्वला सुद्धा कामी येणार आहे, राज्यसेवेला सुद्धा आणि कंबाईनला सुद्धा. तर त्यामुळे फक्त 4च पुस्तकं तुम्हाला हिस्ट्री विषयासाठी वाचायचे. अजिबात सगळं फापट पसारा डोक्यामध्ये मेमरी उगाच ऑक्युपाय करून ठेवायची नाही. एकदम आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड 6वी, 7वी, 8वी आणि 11वी ही 4च पुस्तकं तुम्हाला हिस्ट्रीसाठी वाचायची. आणि अवांतर वाचनासाठी तुम्हाला कथा स्वातंत्र्याची, हे कुमार केतकरांचं एक पुस्तक आहे, जे गव्हर्नमेंट महाराष्ट्राने पब्लिश केलेलं आहे, ते एक पुस्तक वाचा. कारण हे पुस्तक अभ्यास म्हणून वाचू नका, तर ते अवांतर वाचन किंवा एक इंटरेस्टिंग स्टोरी टाईप वाचा त्या पुस्तकाला, म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही. पण त्याच्यातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतील. इतिहास म्हणजे बघा, आता एखादं पुस्तक तुम्ही जर वाचता तेव्हा
असं काहीतरी डोक्यावरती ओझं आहे किंवा मला सिलेबसमध्ये असं नका वाटू. ते इंटरेस्ट घेऊन वाचा, म्हणजे स्टोरी टाईप वाचा, म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही. तर मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की अवांतर वाचनाचा फायदा काय होतो. अवांतर वाचनाचे फायदे बघा काय काय आहेत. एक तर तुम्हाला तुमचं नॉलेज वाढतं. नॉलेज इज पॉवर. नॉलेज वाढलं की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स वाढला की तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑटोमॅटिक होते. मी तुम्हाला बरेचदा सांगितलंय की सध्याचं जग हे कॉस्मेटिक आणि ग्लॅमरस आहे. त्याच्यामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टींना आपण बळी पडायचं नाही. आपण आपल्या नॉलेजनी, आपल्या कर्तृत्वानी, आपल्या कामातून आपली पर्सनॅलिटी बनवायची. म्हणजे फक्त सुंदर चेहरा किंवा ब्रँडेड कपडे घालणं म्हणजे ती तुमची पर्सनॅलिटी नाही. तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल, तुमचं नॉलेज वाढवावं लागेल. ते म्हणजे तुमची काय असते, पर्सनॅलिटी टेस्ट असते, पर्सनॅलिटी असते. आणि पॅनल समोर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला बसता त्यावेळेस तुम्ही किती रुपयाचा शर्ट घातलाय किंवा तुम्ही काळे आहात, गोरे आहात, तुम्ही बुटके आहात, उंच आहात, ह्याच्याशी पॅनलला काहीही देणं घेणं नसतं. तुम्ही उत्तरं कशी देता आणि स्वतःला कसं प्रेझेंट करता. कारण ती पर्सनॅलिटी, तुमच्याकडे जर नॉलेज असेल, कॉन्फिडन्स असेल, तर तुम्ही तिथे एक वेगळेच वाटाल. भले तुम्ही 100-200 रुपयाचा शर्ट घालून गेला चालेल, पण तुमच्याकडे नॉलेज आहे, ती तुमची पर्सनॅलिटी असणार आहे. तो कॉन्फिडन्स तुमचा चॅनलला समजणार आहे, लगेच समजतं. तिकडे सायकोलॉजिस्ट पण असतात. तर आपल्याला आपल्या नॉलेज मधून आपल्याला आपल्या आंतरिक जे सौंदर्य आहे ते तुमच्या कर्तृत्वातून तुम्हाला वाढवायचे. त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचन हे करावं लागणार आहे. मग मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळी पण की चांगली पुस्तक वाचण्याचा फायदा तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी होतो, मुख्य परीक्षेसाठी होतो, मुलाखतीसाठी होतो, तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी होतो, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी होतो आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा होतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय कुठला कोर्स नसतो किंवा काही एका दिवसात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत नसते. त्याच्यासाठी तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकावं लागेल, रोज काहीतरी तुम्हाला नवीन वाचावं लागेल. तुमच्याकडे असा नॉलेजचा खजिना तयार होईल. आता आपण उद्यापासून 9च्या सेशनमध्ये दिनविशेष पण सुरू करतोय, जेणेकरून तुम्हाला त्या दिवसाचं सुद्धा दिनविशेष समजेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 365 दिवसात एक असा नॉलेजचा खजिना तयार होईल. तर ते आपण उद्यापासून उद्याच्या ह्याच्यामध्ये दिनविशेष पण आपण सुरू करणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा, हे झालं हिस्ट्रीचं 6वी, 7वी, 8वी आणि 11वी हे 4च पुस्तकं वाचायचे. आणि कुमार केतकरांचं कथा स्वातंत्र्याची हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पब्लिश केलेलं तुम्हाला हे एक पुस्तक वाचायचे. त्याच्यानंतर आपण बघूया की जिओग्राफीसाठी काय काय वाचायचं. आता जिओग्राफीसाठी तुम्हाला 8च्या 8 पुस्तकं वाचावी लागतील, 5वी ते 12वी पर्यंतची. 5वी पासून 12वी पर्यंतची जी काही 8 पुस्तकं आहेत ती पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला वाचावी लागणार. कारण जिओग्राफी हा एक महत्वाचा विषय आहे. हिस्ट्रीपेक्षा जिओग्राफीवरती जास्त प्रश्न असतात आणि जिओग्राफी तुम्हाला एक असा विषय जो चांगले मार्क पण तुम्हाला मिळवून देतो, चांगला अभ्यास केला तर. आणि हिस्ट्रीचं काही विचारतील त्याचा काही नेम नसतो, पण जिओग्राफीमध्ये जर तुम्ही एकदम प्रॉपर स्टडी केला तर हा विषय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊन जातो. त्यामुळे तुम्हाला जिओग्राफी पूर्व असेल, मुख्य असेल, तुम्हाला हा घटक अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 5वी पासून 12वी पर्यंतचे सगळे 8च्या 8 स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर मध्ये जे मॅप असतात, नकाशे आणि डायग्राम, त्या तुम्हाला व्यवस्थित अभ्यासाव्या लागणार आहेत. कारण त्याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न हे असतात. आणि कृषी हा जो घटक आहे जो GS1 मध्ये असतो, म्हणजे UPSCचा GS1 चा पेपर असेल मुख्यचा किंवा राज्यसेवा मुख्यचा कृषीचा पेपर असेल GS1 चा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 11वी आणि 12वीचं पुस्तक हे वाचावं लागणार आहे, म्हणजे कृषीसाठी. म्हणजे हे तुम्ही असं 5वी ते 12वी वाचणारच आहे, म्हणजे ते 11वी 12वीचं त्यात आलंच, पण कृषीसाठी 11वी आणि 12वीचं थोडंसं तुम्हाला काळजीपूर्वक सिलेबस बघून त्यातले घटक तुम्हाला काळजीपूर्वक वाचावे लागणार आहेत. कारण कृषीवरती तुम्हाला GS1 मध्ये 15 प्रश्न असणार आहेत. तर ते एक तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राज्य व्यवस्था आणि अर्थव्यवस्था, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स साठी 8वी, 9वी आणि 10वी ही 3च पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान हा जो विषय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 6वी ते 10वी, 5वीचं नाहीये तर 6वी ते 10वीचं तुम्हाला पुस्तक वाचायचे, म्हणजे टोटल 5 पुस्तकं होतील. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी 5 पुस्तक होतील. तर 6वी ते 10वी पर्यंतची सायन्सची सगळी पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. आणि त्याच्यामध्ये 11वीचं जे बायोलॉजीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आणि क्लासिफिकेशन ऑफ ऍनिमल्स, प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतीचं वर्गीकरण, हा जो चॅप्टर आहे तो 11वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकातून तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये आणि व्यवस्थित दिलंय. म्हणजे आयोगाने कसाही फिरवून प्रश्न विचारला तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुमचे मार्क जाणार नाहीत. त्यामुळे जनरल सायन्ससाठी 6वी ते 10वीचे सगळे स्टेट बोर्ड आणि 11वीचं बायोलॉजीचं त्यातला फक्त एकच चॅप्टर प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतीचं वर्गीकरण हे तुम्हाला वाचायचं.
त्याच्यानंतर आपल्याला GS4 मुख्य परीक्षेमध्ये जो बायोटेक्नॉलॉजीचा एक घटक आहे जो 15 मार्काला विचारला जातो, त्याच्यासाठी तुम्हाला 11वी आणि 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे. तर ते एक तुम्ही वाचून ठेवा, 11वी आणि 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक GS4 मध्ये. आता UPSC असेल किंवा MPSC असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्सला दोन्हीकडे ह्या बायोटेक्नॉलॉजी मध्ये 11वी आणि 12वीच्या बायोलॉजीचा वापर तुम्हाला पुस्तकाचा होणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, एन्व्हायरमेंट. तुम्हाला एन्व्हायरमेंट, पर्यावरण हे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरणावरती पूर्वला म्हणजे प्रश्न असतात. UPSC ला जास्त प्रश्न एन्व्हायरमेंट वरती असतात, 8-10 प्रश्न असतात, आणि इकडे तुम्हाला 7-8 प्रश्न राज्यसेवा पूर्वला असतात. आणि GS1 मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंट वरती 15 प्रश्न असतात. म्हणजे हा सुद्धा विषय तसा खूप महत्वाचा आहे. मुख्य परीक्षेत 15 मार्काला आहे, पूर्व परीक्षेमध्ये आहे. तुम्हाला आता सगळ्या परीक्षांमध्ये पूर्व परीक्षेला एन्व्हायरमेंट हा विषय आहे. त्यामुळे एन्व्हायरमेंटसाठी तुम्हाला 11वी आणि 12वीचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत त्याच्यासाठी क्रमिक पुस्तकातली उदाहरणं, म्हणजे आपल्याला 12th लेवलचंच गणित असतं, खूप काही अवघड नसतं, पण गणित आणि बुद्धिमत्तासाठी ज्या काही ट्रिक्स असतील, गणित असतील, उदाहरणं असतील, ते तुम्हाला 5वी पासून सगळी पुस्तकं बघायची आहेत, जेणेकरून तुम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये कारण जी क्रमिक पुस्तकं आहेत 5वी 10वीची, त्याच्यामध्ये ज्या काही पद्धती दिलेत त्या सोप्या पद्धती असतात. मग त्यामुळे तुम्ही त्या जरी उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव केला तरी सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळून जातील. आता आणि त्याच्यासाठी स्टेट बोर्डसाठी एक वेबसाईट आहे, www.ebalbharti.in. हा एक गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह प्रोग्राम आहे, जो लॉकडाऊन मध्ये, आता कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाणं शक्य नव्हतं, सगळ्या शाळा बंद आहेत अजूनही, आणि त्यामुळे हार्ड कॉपी स्वरूपात पुस्तकं सुद्धा मुलांना मिळत नव्हती. त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, हा एक इनिशिएटिव्ह प्रोग्राम सुरू केला, जेणेकरून मुलांना सर्व पुस्तकं त्या वेबसाईट वरती मिळतील. तर ही एक वेबसाईट एक तुम्ही स्टेट बोर्डसाठी लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल. तर ही झाली सगळी स्टेट बोर्डची पुस्तकं कोणकोणती आणि कशी वाचायची. परत एकदा PDF ही बघा, एक पेज बघा की त्याच्यामध्ये काय काय आहे. हिस्ट्रीसाठी फक्त 4 पुस्तकं वाचायची, इयत्ता 6वी, 7वी, 8वी आणि 11वी. जिओग्राफीसाठी तुम्हाला 5वी ते 12वीची सगळी पुस्तकं वाचायची आहेत. पॉलिटी आणि इकॉनॉमिक्ससाठी 8वी ते 10वीची. जनरल सायन्ससाठी तुम्हाला 6वी ते 10वीची आणि 11वीचं बायोलॉजीचं पुस्तक वाचायचे. आणि GS4 मेन्स मध्ये जो बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे 15 मार्काचा, UPSC आणि MPSC ला सुद्धा त्याच्यासाठी तुम्हाला 11वी आणि 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक हे वाचायचे, आणि एन्व्हायरमेंटसाठी 11वी आणि 12वीचं वाचायचे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया, हे झालं स्टेट बोर्डचं. पण स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी प्रश्न विचारून झालेत. आता MPSC काय झालं, NCERT कडे वळलं, आणि काही प्रश्न 2-3 वर्षामध्ये NCERT मधून सुद्धा विचारलेले आहेत असं आम्हाला ते निदर्शनास आलं. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतोय की स्टेट बोर्ड सोबत NCERT ची सुद्धा काही 1, 2, 4 पुस्तकं आहेत ती वाचा, त्याचा सुद्धा तुम्ही आधार घ्या, जेणेकरून तुमचे मार्क हे जाणार नाहीत. कारण UPSC मध्ये NCERT मध्ये अशा लाईन असतात, तुम्ही NCERT जरी प्रॉपर केलं तर तुम्ही UPSC ची सुद्धा पूर्व परीक्षा पास होऊ शकता आणि MPSC ची सुद्धा पूर्व परीक्षा पास होऊ शकता, कारण बेसिक तिथंच आहे सगळं. फक्त तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं कष्ट घ्यावं लागेल. सुरुवातीला तुम्ही 1-2 रिडिंग करा, मग त्याच्यानंतर तुम्ही नोट्स काढा, कारण लगेच नोट्स काढायच्या भानगडीत पडू नका. कारण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाचता त्यावेळेस तुम्हाला सगळंच महत्वाचं वाटतं. आपण नोट्स कशा काढायच्या ते सुद्धा एक सेशन आपण घेऊया नंतर कधी. त्याच्या आधी मला ते काही थोडासा 1-5 मिनिट आपण त्याच्यावरती डिस्कशन केलेलं. तर 1-2 रिडिंग करा स्टेट बोर्डच्या, आणि त्याच्यानंतर त्याच्या नोट्स काढायला घ्या. ओके. तर आता NCERT ची पुस्तकं कोणकोणती वाचायची MPSC साठी बघा. पॉलिटीसाठी तुम्हाला 11वी आणि 12वीचं पुस्तक वाचायचं आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ऍट वर्क आणि पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. हे पुस्तक जे आहेत 11वीचं आणि 12वीचं, ही 2 पुस्तकं तुम्हाला पॉलिटीसाठी वाचायची आहेत, जरी तुम्ही MPSC करत असाल तरी सुद्धा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वला पण याचा फायदा होईल, आणि मुख्यला जो पॉलिटी जास्त प्रश्न 100-1 मार्कालाच तो विषय GS2 मुख्य परीक्षेमध्ये पॉलिटी, राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल, तर सुद्धा तुम्हाला ही 2 पुस्तकं खूप मदत करणार आहेत आणि तुम्हाला जास्तीचे मार्क मिळवून देणार आहेत. तर पॉलिटीसाठी 11वीचं कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क आणि 12वीचं पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, ही 2 पुस्तकं तुम्हाला पॉलिटीसाठी वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला 11वीचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया हे फक्त एकच पुस्तक तुम्हाला 11वीचं वाचायचं आहे. त्याच्यानंतर हिस्ट्रीचं बघा, ओल्ड NCERT चे जे बुक्स आहेत
ते वाचायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला के सागरनी काय केलेलं आहे, मराठीत अनुवादित केलेली काही पुस्तकं आहेत एनसीईआरटीची, ती पण तुम्हाला वाचायची. म्हणजे समजा एनसीईआरटी नाहीच वाचलं तरी के सागरची जी काही मराठीची पुस्तकं आहेत, आधुनिक भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, ही पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. त्याच्यानंतर जिओग्राफीसाठी तुम्हाला 11वीची 2 पुस्तकं आणि 12वीची 2 पुस्तकं, टोटल तुम्हाला 4 पुस्तकं वाचायची आहेत. आता 11वीची 2 पुस्तकं आहेत बघा ह्याच्यामध्ये, फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट, ही 2 पुस्तकं आहेत 11वीची. एक ओल्ड आहे, 11वीचं ओल्ड आणि 11वीचं न्यू. म्हणजे 11वीची 2 पुस्तकं नाहीयेत बघा, 11वीचं ओल्ड एनसीईआरटी आणि 11वीचं न्यू एनसीईआरटी अशी 2 पुस्तकं वाचायचे. 11वी ओल्ड एनसीईआरटी जे आहे ते फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी वाचायचे. 11वीचं न्यू एनसीईआरटी जे आहे ते इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट वाचायचं आहे. आणि 12वीचं ओल्ड जे आहे एनसीईआरटी त्याच्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोल, आणि 12th एनसीईआरटी न्यू जे आहे त्याच्यामध्ये पीपल अँड इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या, हे जे आहे ते म्हणजे मानवी असेल किंवा आर्थिक भूगोल जे आहे ते तुम्हाला 12thच्या न्यू एनसीईआरटी मधून वाचायचं आहे. तर बघा, पॉलिटीसाठी तुम्हाला 11वी 12वीचं वाचायचे 2 पुस्तकं वाचायचे, एन्व्हायरमेंट इकॉनॉमीसाठी फक्त एकच वाचायचंय 11वीचं, हिस्ट्रीसाठी तुम्हाला 3 पुस्तकं वाचायचे, जिओग्राफीसाठी तुम्हाला ओल्ड न्यू 11वीचे 2 आणि 12वीचे ओल्ड आणि न्यू असे 2 टोटल 4 पुस्तकं जिओग्राफीसाठी तुम्हाला वाचायचे आहेत. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, पर्यावरण आणि परिस्थितीसाठी तुम्हाला 12वीचं बायोलॉजी मधला चॅप्टर 13 आणि 16 हे 2 चॅप्टर फक्त वाचायचे. मी तुम्हाला चॅप्टर पण एकदम बरोबर सांगते की तुमचा वेळ जास्त जाणार नाही आणि नेमकं तुम्ही तेच वाचलं पाहिजे. तर एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीसाठी तुम्हाला 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक त्याच्यामधलं चॅप्टर 13 आणि चॅप्टर 16 हे 2 चॅप्टर फक्त 12वीच्या पुस्तकातून करायचे. आणि एन्व्हायरमेंट मध्ये जर तुम्हाला खूपच डीप मध्ये करायचं असेल तर 11th आणि 12thचं आयसीएसई बोर्डची जी काही 2 पुस्तकं आहेत, म्हणजे 11वीचे एक आणि 12वीचे एक आयसीएसई बोर्डचं, ते तुम्ही वाचा किंवा नाही वाचलं तरी सुद्धा चालेल. 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक हे वाचा. ओके. त्याच्यानंतर सिन्स जे आतापर्यंत जे काही सगळ्या झाल्या त्या बघा. आणि त्याच्यानंतर मग सायन्सचं जे आहे एनसीईआरटी मध्ये कुठले कुठले पुस्तक वाचायचे बघा. सायन्ससाठी तुम्हाला 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी पूर्व आणि मुख्यसाठी सुद्धा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 11वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी हे 5 वाचायचेच आहेत. पण 11वीचं केमिस्ट्रीचं वाचायचे, त्याच्यामधला चॅप्टर 14वा वाचायचे. आणि बायोलॉजीचा 11वीच्या पुस्तकाचा चॅप्टर 4था आणि 5वा तुम्हाला वाचायचे. आणि 12वीचा केमिस्ट्री मधला चॅप्टर 16वा तुम्हाला वाचायचा आहे, म्हणजे जे केमिकल रिएक्शनच्या संदर्भातला आहे. आणि 12वीच्या बायोलॉजी मधला चॅप्टर 8वा, 9वा आणि 10वा हे 3 चॅप्टर तुम्हाला ह्याच्यामधून वाचायचे आहेत. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की www.balbharti.in, तसं जशी बालभारतीसाठी स्टेट बोर्डसाठी वेबसाईट आहे तशी तुम्हाला एनसीईआरटीच्या पुस्तकांसाठी एक तुमच्या गुगल प्ले स्टोअर मध्ये एक ऍप्लिकेशन आहे, ई पाठशाला नावाचं. त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला सगळे एनसीईआरटीचे 5वी ते 12वी पर्यंतचे सगळ्या विषयांचे पुस्तकं तुम्हाला तिथे पीडीएफ स्वरूपात अवेलेबल आहेत. तर ई पाठशाला हे तुम्ही ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करून एनसीईआरटीच्या बुक्स तुम्ही तिथे ऑनलाईन वाचू शकता. तर बघा, परत एकदा सांगते काय काय आहे. पॉलिटीसाठी 11th आणि 12thचं वाचायचं आहे, कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क आणि पॉलिटिक्स इन इंडिया. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचं तुम्हाला एकच वाचायचं आहे 11वीचं. हिस्ट्रीसाठी तुम्हाला ओल्ड एनसीईआरटीचे 3 बुक्स वाचायचे आहेत. जिओग्राफीसाठी तुम्हाला 11thचे न्यू आणि ओल्ड दोन्ही वाचायचे आहेत आणि 12वीचे सुद्धा न्यू आणि ओल्ड दोन्ही वाचायचं आहे. एन्व्हायरमेंटसाठी तुम्हाला 12th बायोलॉजीचं चॅप्टर 13 आणि 16 वाचायचं आहे. आणि सायन्ससाठी 6 to 10 सगळे वाचायचे आणि प्लस 11वीचं केमिस्ट्रीचं त्यातलं चॅप्टर 14वा आणि 11वीचं बायोलॉजी त्यातलं चॅप्टर 4था आणि 5वा. आणि 12वीचे मध्ये केमिस्ट्रीमध्ये चॅप्टर 16वा वाचायचे आणि बायोलॉजीमध्ये चॅप्टर 8, 9 आणि 10 हे 3 चॅप्टर तुम्हाला सायन्ससाठी करायचे आहेत. आणि स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी हे दोन्ही पण तुम्हाला, म्हणजे तुम्हाला असं काही मी सगळीच पुस्तकं वाचायला सांगितलेली नाहीये, त्यामुळे खूप काही वाचावं लागणार आहे असं तुम्ही म्हणजे असं हे करू नका, म्हणजे टेन्शन मध्ये येऊ नका. मी तुम्हाला नेमकं किती पुस्तकं वाचायचे, कुठला चॅप्टर वाचायचे हे पण एकदम डिटेलमध्ये सांगितले. त्यामुळे अजिबात तसं खूप काहीतरी डोक्यावरती ओझ आहे असं वाचू नका. मी जसं तुम्हाला सांगितलं की अभ्यास सुद्धा करताना बैठका करा, जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही. आणि रोज तुम्हाला जितके वाटतील
ते विषय वाचा, पण तुम्ही जे पण वाचाल ते तुमचं परफेक्ट असलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी सुरुवातीला वाचायलाच हवं. त्याशिवाय तुमचा पाया पक्का होणार नाही, त्या विषयांच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत. तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला आधी सिलेबस, त्याच्यानंतर स्टेट बोर्ड, रोजचा एक न्यूजपेपर, रोज आपण चालू घडामोडीचं सेशन घेतोय ते जरी तुम्ही अटेंड केलं तरी चालेल. आणि त्याच्यासोबत मग तुम्ही सुरुवातीला स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वाचलंच पाहिजे, कारण तरच तुमचा बेस पक्का होईल, कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्ही परीक्षेमध्ये पास व्हाल. तुम्ही आतापर्यंत किती कुठल्याही विद्यार्थ्यांना विचारा पास झालेला, ते सुद्धा तुम्हाला हे सजेस्ट करतील की तुम्ही सुरुवातीपासून स्टेट बोर्ड वाचा, एनसीईआरटी वाचा, कारण एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड मधले आहे अशा लाईन सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेल्या आहेत. त्यामुळे मी आता जे 2 पेजेस तुमच्यासोबत शेअर केले, स्टेट बोर्डची पुस्तकं कोणकोणती वाचायची आणि एनसीईआरटीची पुस्तकं कोणकोणती वाचायची, एकदम परफेक्ट, आणि तेवढंच वाचायचंय तुम्हाला. तेवढं जरी वाचलं तरी तुम्ही पूर्व मध्ये पास होणारच आहे आणि मुख्यला सुद्धा तुम्ही चांगला स्कोर मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. तर ह्या पद्धतीनं आहे. तर आजचं आपलं जे तिसरा जो भाग होता ह्या 10 दिवसात त्याच्यामधला, की स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी मध्ये स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं महत्व आणि त्याच्यामध्ये कोणकोणती पुस्तकं वाचायची हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण थांबूया. मी मॅडमला पुढची सूत्र देते त्यांच्या हातामध्ये, तर मॅडमनी कंटिन्यू करावं. मॅडम आवाज येतोय माझा? हो हो. एक प्रश्न घेऊया मॅडम. हो घेऊया ना सर. स्टेट बोर्डचे सर्व पुस्तक न वाचता त्याऐवजी स्टेट बोर्ड अंतिम सत्य हे एक बुक वाचलं तर चालेल का? हो हो चालेल, नक्कीच चालेल. आम्ही सुद्धा मुलांना ते सजेस्ट करतो. कारण स्टेट बोर्ड ठोकळा असेल, स्टेट बोर्ड अंतिम सत्य असेल, त्यांनी काय केलेलं आहे, एकत्रित 32 ते 35 पुस्तकांचं एकत्रच एक पुस्तक बनवलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्ही पुस्तक वाचलं तरी काहीच हरकत नाही, कारण तुम्ही जर सगळी पुस्तकं शोधत बसला तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा सुद्धा जास्त खर्च होईल. तर ते आपल्याला करायचं नाहीये. वेळ आणि पैसा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. वेळ जास्त महत्वाचा आहे. तर वेळ जास्त खर्च न करता, पुस्तकं शोधत न बसता, तुम्ही जे सगळ्या पुस्तकांचं एकच पुस्तक बनवलेलं आहे, स्टेट बोर्ड अंतिम सत्य किंवा स्टेट बोर्ड ठोकळा, हे पुस्तक तुम्ही वाचा. पण एकदम व्यवस्थित वाचा. त्याच्या नोट्स सुद्धा तुम्ही काढा. 2दा रिडिंग झाल्यानंतर मग त्याच्या नोट्स काढा. ते पुस्तक वाचलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. अजून काही सर आहे प्रश्न? नाही मॅडम. ओके. दिलेली माहिती तर खूप उपयुक्त होते मॅडम. म्हणजे आजपर्यंत आपण काय करत होतो की फक्त मार्गदर्शन नक्की काय करायला पाहिजे, कोणता सिलेबस पाहिजे किंवा काय वाचलं पाहिजे ह्याच्याविषयी जास्त कधी चर्चा केलेली नाही. पुस्तकांची नावं सांगितली, पण काय वाचायला पाहिजे आणि काय नको ह्याच्याविषयी चर्चा आज डीपली झालेली आहे. आणि नक्कीच आज जे लाईव्ह बघत आहेत, आपल्याला आता लाईव्ह ऐकत आहेत किंवा इथून पुढे जे ऐकणार आहेत, त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे की त्यांना एक नवीन दिशा मिळालेली आहे. हे एवढं केलं तरी बास होतंय किंवा ह्याच्यापेक्षाही अभ्यास ज्यांचा जास्त झाला असेल त्यांना एक आशा भेटली असेल की बाबा नाही, आपण ह्या फेज मध्ये आहोत आणि हे आपण पार करू शकतो. एमपीएससी नावाची जी नौका आहे ती किनाऱ्याला लागू शकते आपल्या. हा संदेश तुम्ही आज दिलेला आहे मॅडम. नक्कीच आपण उद्या आणि भेटणार आहोत नवीन मार्गदर्शनासह. तर आज तुम्ही करिअर कट्ट्यावर आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल करिअर कट्ट्याच्या वतीने मी खूप खूप आभारी आहे. आणि उपस्थित सर्व शिक्षक, समन्वयक आणि ऐकणारे सर्व श्रोते, सहभागी सर्व श्रोते यांचं आभार म्हणून मी कार्यक्रम संपला असं जाहीर करते. जय हिंद. जय हिंद.